Audio Jungle. Audio Jungle. आज उदगीर या ठिकाणी नळेगाव रोडवरती असलेला बिलाल नगर या ठिकाणच्या एका चिमुकला छतावर गेले असता त्याला आग लागलेली आहे. हे अत्यंत दुर्दैवी घटना विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे, त्या ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे तिकडचं लोकांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे. मागे 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस पाऊस पडत होता त्यामध्ये अचानक एका झाडाचा स्पर्श त्या ताराला होऊन तिथं आग लागली होती आणि त्याची पूर्ण कल्पना, त्याची माहिती विद्युत खात्याला देण्यात आली होती. त्या ठिकाणचे एक इंजिनियर तिथं आले, पाहणी करून गेले, पण अद्यापही ते काम बोगस प्रकारचं झाल्यामुळे तिकडचे जे पोल बदलण्यात आलेत त्या पोलांना व्यवस्थित टाईट न केल्यामुळे ते सगळे तार झुकले गेलेत आणि ते झुकलेल्या तारामुळे आज एक चिमुकल्याचा जीव धोक्यात आलेला आहे. तात्काळ प्रशासन जागी होऊन विद्युत मंडळ त्या ठिकाणची जे काही घटना झाली त्याच्यावर लक्ष द्यायला आज आम्ही त्यांना 1 तासापासून फोन करतो, पण कोणताही अधिकारी फोन उचलायला तयार नाहीत. हे लोहाराला जाण्याची लाईन आहे, लाईनमॅनला कल्पना आहे, पण लाईनमॅन दिलेल्या सूचनांचा कुणीही संज्ञान घेत नाहीत. जर 2 दिवसाच्या आत बिलाल नगरचं काम झालं नाही आणि ह्या जे चिमुकला जे आजारी आहे ते जळालेलं आहे आणि त्याला तात्काळ आता वैद्यकीय सेवेसाठी, संदर्भीय सेवेसाठी त्याला लातूरला पाठवण्यासाठी इकडच्या डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. आमच्याकडे पूर्णतः वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आम्हाला त्याचाही त्रास सहन करावा लागतो आणि असा आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जे ससज्ज प्रशासन असायला पाहिजे ते प्रशासन तात्काळ त्याला मदतीचा हात लावला पाहिजे होता आणि त्याला बघण्यासाठी तरी कमीत कमी यायला पाहिजे होता. पण आतापर्यंत विद्युत मंडळ खात्याचे कोणीही इथं आलेले नाहीत. जर उद्यापर्यंत ह्याच्यावर मार्ग निघाला नाही तर येणाऱ्या सोमवारी 18 तारखेला संपूर्ण बिलाल नगरच्या लोकांचा धडक मोर्चा हे विद्युत मंडळावर आम्ही घेऊन झाल्याशिवाय आणि त्या लेकराला न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमचं नाव? मी अहमद सरवर, माजी नगरसेवक उदगीर. अस्सलाम वालेकुम, मैं शेख इस्माइल, बिलाल नगर. 2 दिन पहले वहाँ पे जो है सो पोल चेंज करने के इसमें आए वाले थे लाइनमैन. थोड़ा तुक्का पालिशा काम कर लेके चले गए उन्होंने, और जो बीच में की खम्भों की डिस्टेंस है मिनिमम 150 फीट रहना चाहिए, वहाँ पे 600 फीट डिस्टेंस है. 3 फेस के आता है कि उसी वजह से उसी ना के उन्होंने रात में थोड़ा सा नॉर्मल तुक्का पालिशा काम करके चले गए और हमको ये बोले उन्होंने कि कल आके हम जो है सो पूरा काम करेंगे, ऐसे आश्वासन दे के चले गए. और एक जनों भी नहीं आए थे, कम से कम 10-15 लाइनमैन आए थे, तुक्का पालिशा काम करे चले गए. फिर दूसरे दिन आके जो है सो हम पूरा करेंगे. अब उनके इस पर हम बैठे. आज 15 अगस्त था, बच्चा जो है सो खेलता हुआ सीढ़ी पे चढ़ा, वहाँ पे घर पे, छत पे भी नहीं गया था, अभी सीढ़ी पे था. घर से 2 फीट के डिस्टेंस पे तार आया वाला है. मासूम बच्चा उस तार का शिकार हो गया. अभी दूर से जो ने भाप ले लेके पूरा सीना जल गया, ये पूरा हिस्सा कम से कम 30-45% बच्चा जल गया वाला है. अब जो भी है बच्चे के घर की परिस्थिति गरीब है. अब जो भी है सो हुकूमत जो है सो अपने MSCB ऑफिस के सो उसका खर्चा दे देना. अब यहाँ सिविल हॉस्पिटल में हम लाए थे तो लोग आप बोल रहे हैं नहीं यहाँ पे नहीं होता, लातूर लेके चले जाओ. अब जो भी करना चाहते हैं आप